आपल्या शहराचा भौतिक आणि आर्थिक विकास होत असताना शहराची स्वच्छता, ट्रॅफिकची शिस्त, पर्यावरण, सौंदर्य आणि आपला ऐतिहासिक सुसंस्कृतपणा नेहमी प्रथम क्रमांकावर असावा या संकल्पनेतनं पुणे प्रथम असा एक आपण ब्रँड पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी तयार केला. आणि म्हणून आपल्याला सगळीकडे पुणे महानगरपालिकेसोबतच पुणे प्रथम ह्याचा सुद्धा लोगो आता इथनं पुढे दिसणार आहे. या पुणे प्रथमच्याच अंतर्गत माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून पुणे शहरात होत असलेला प्रत्येक सोहळा आणि त्यासाठी करत असलेलं आपलं काम याचं एक डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. याच उद्देशाने, याच हेतूने पुणे शहरात जेव्हा आपल्याकडे संतांच्या पालख्या येतात आणि तो सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात होतो, या संपूर्ण वातावरणामध्ये आपण काम करत असताना पुणे शहरात पुणे महानगरपालिकेकडून सगळ्या कर्मचाऱ्यांकडून, सगळ्या अधिकाऱ्यांकडून, आमच्याकडून सुद्धा अनेक कामं होतात. आपण सगळेच पुणे शहरातले सगळे नागरिक पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांची सेवा करतो. तर ह्या संपूर्ण उपक्रमाला एक नाव असावं म्हणून आपण त्याला सेवा वारी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण ईश्वराची सेवा करतो त्याचप्रमाणे ही जी देवाची माणसं येतात त्यांची सुद्धा आपण सेवा करतो म्हणून त्याला सेवावारी असं आपण नाव दिलंय. सेवावारीमध्ये अनेक उपक्रम आहेत. त्या उपक्रमामध्ये पहिला उपक्रम आहे तो म्हणजे ड्रॉइंग कॉम्पिटिशन असणार आहे, चित्रकला स्पर्धा. त्याचं कॉन्सेप्ट सुद्धा वारीच असेल. ही स्पर्धा उद्या होतीये. पुणे शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला 5वी ते 10वीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरतील. सगळ्या शाळा म्हणजे त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत आणि प्रायव्हेट स्कूल सुद्धा आहेत. तर उद्या जवळपास 4,36,000 विद्यार्थी एकाच वेळेला या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील. ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे हे कुठलंही बक्षीस मिळावं हा यामागचा हेतू नाही. तर आपल्याकडे ज्या पालख्या येतात, ज्ञानोबा माऊलीची पालखी येते, तुकाराम माऊलीची पालखी येते, त्याचं वैशिष्ट्य काय, पालखी केव्हापासून येते, आपल्याकडे किती वर्षाची परंपरा आहे, आपल्या पुण्य नगरीतनं जाते त्यामुळे आपली भूमी पुण्याची ही किती पवित्र असते, या सगळ्याचा विषय, ह्या सगळ्याचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, रुजावा म्हणून आपण ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्यामागे घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे तो म्हणजे फोटोग्राफीची एक कॉम्पिटिशन असेल. त्यामध्ये कुठलंही वयोगट नाहीये. कोणालाही त्यामध्ये भाग घेता येईल, त्याची सुद्धा बक्षिसं आपण देणार आहोत. दुसरा एक विषय आहे त्यामध्ये आपण पुणे शहरातल्या सगळ्याच लोकांना आव्हान केलंय की सेवावारीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. यामध्ये काम करत असताना संपूर्ण पालखी मार्गावरती लाखो भाविक येतात, लाखो भक्त येतात. त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला व्हॉलंटियर्स कमी पडतात. त्यामुळे सगळ्यांनी येऊन सहभागी व्हायचंय. साधारण आजपासनं पालखी येईपर्यंत आणि पालखी आपल्या पुणे शहरातनं प्रस्थान जेव्हा करेल तोपर्यंत आपल्याला संपूर्ण पुणे शहर स्वच्छ ठेवायचंय. त्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते, जनजागृतीची आवश्यकता असते आणि सेवा करण्याची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी आपण व्हॉलंटियर्सला, जे काही NGOज असतील किंवा कॉलेजेसचे जे विद्यार्थी असतील त्यांना सगळ्यांना आपण प्रयत्न करून या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला सांगतोय. सगळ्यांकडनं हे प्रयत्न व्हावेत, सगळ्यांनी सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावी हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा एक असेल आपल्याकडनं. 0 ते 16 वयोगटातले मुलं या वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी होतील, त्यांना सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत. सगळ्यात मोठा टप्पा तो म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचं म्हणजे सेवा वारीची सांगता ही पसायदानाने होणार आहे. पसायदान हे विश्व कल्याण प्रार्थना, विश्व शांती प्रार्थना या स्वरूपाचं हे पसायदान असतं आणि विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी ही म्हणणारी आपण जी प्रार्थना म्हणतो त्याचं एकाच वेळेला एकाच दिवशी म्हणजे 10 तारखेला रात्री 9 वाजता आपण पसायदान सगळेजण एकत्र मिळून म्हणणार आहोत. यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की आपण जिथे कुठे असाल तिथून ऑनलाईन या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आणि पुणेकरांनी सगळ्यांनी घरातनं किंवा शक्य असेल तर
जिथे दिंडे आहेत तिथे जाऊन पसायदान म्हणायचं आहे एकाच दिवशी एकाच वेळेला, असं आपण सगळीकडे आवाहन करतोय. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावं ही एक अपेक्षा आहे. अशी ही संपूर्ण सेवावारीचा हा उपक्रम केला जाईल. त्यामध्ये आत्ताची जी पालखीची पूर्वतयारीची बैठक झाली, तर त्यामध्ये जवळपास 2000 टॉयलेट्सची संख्या निश्चित झालेली आहे. त्याची तयारी झाली. संपूर्ण पालखी मार्गावरती तेवढे टॉयलेट्स असतील आणि त्याची स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. जेव्हा पालखी पुणे शहरात येते त्यावेळेला थोडं पुढे आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तिथे त्या पालखी मार्गावरती जेव्हा अंधार पडतो तेव्हा तिथे लाईट्सची चांगली व्यवस्था असावी त्याची सुद्धा सोय केलेली आहे. यावेळेला जर्मन हँगर्सचे 6 ठिकाणी आपल्याकडे मांडव घातले जातील आणि 195 मांडव जे आहेत ते पावसापासनं बचाव असावा म्हणून घातले जातील. पारंपरिक म्हणजे फार आधीपासनं जिथे जिथे दिंड्या राहतात उतरतात पूर्वीपासनं तेवढे त्या 195 संख्या आहे. येणारे वारकरी चालत येतात इतके लांबून, तर त्यांची सेवा करण्यासाठी जवळपास 180 फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांनी आत्ता आपल्याकडे सेवा देण्याचं मान्य केलंय आणि ते येतील आणि फिजिओथेरपी देतील. असे अनेक जण आपल्याला अजून जॉईन झाले तरी चालणार आहे. पावसाचा कालावधी असल्यामुळे समजा जास्त पाऊस पडला तर जिथे कुठे वॉटर लॉगिंग होणार असेल, जिथे पालख्या थांबल्या आहेत तिथनं पाणी बाहेर काढण्यासाठी आपण पंपांची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी सगळ्या दिंड्यांसाठी जवळपास 400 मेडिकल किट्स आपण जे दरवर्षी आपण देतो तेच आहेत. ते 400 मेडिकल किट्स सगळ्यांना दिले जातील. त्या एका किटमध्ये 100 माणसांसाठी पुरेल असं ते मेडिकल किट असतं. स्वागताचं जी काही व्यवस्था असते ते पूर्वीपासनं जिथे आहे तिथेच कळस आहे, बोपोडी मेट्रो स्टेशन आहे, पाटील इस्टेट आहे आणि मग पुन्हा जेव्हा प्रस्थान करतील त्यावेळेला आकाशवाणी आणि बंटर स्कूल इकडे आपले स्वागत आणि जातानाचा कक्ष असतो. 20 आपल्याकडे पीएमसीचे ॲम्ब्युलन्स आहेतच आणि त्यामध्ये अजून जवळपास 22 इतर म्हणजे NGOजने ॲम्ब्युलन्स देण्याचं मान्य केलंय. असे ॲम्ब्युलन्सेस असतील. 40 आरोग्य पथक आहेत आपले, ते विविध ठिकाणी संपूर्ण पालखी मार्गावरती असतील. 6 मेडिकलशी रिलेटेड NGOज आहेत जे आपली सेवा द्यायला मान्य केले ते एक असतील. या वर्षी आपल्या वाजपेयी मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी जे पास आउट झालेले आहेत ते आपली सेवा देण्यासाठी आणि संपूर्ण पालखी मार्गावरती जिथे जिथे वारकरी थांबतील तिथे ते सेवा देतील. डॉग स्क्वॉड आपला सज्ज आहे डॉग व्हॅन सहित. त्यानंतर राज्य शासनाकडनं ॲनिमलचे डॉक्टर्स येतात. त्यांचं सुद्धा काय काय खाद्य जे काही पालखीसोबत येणारे घोडे आहेत किंवा इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी ते असतात. म्हणजे कोणी प्राणी कधी कधी आजारी पडले तर त्यासाठी ते लागतात. वॉटर टँकर्सची व्यवस्था आपली पूर्ण झालेली आहे आणि शुद्ध पाणी देण्यासाठीच हे वॉटर टँकर्स असतील. आपल्या वॉटर टँक्स म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो काही विभाग असेल किंवा टँकर पॉइंट्स असतील तिथनंच हे टँकर्स भरले जातील, इतर कुठनंही नाही. त्याच्यावरती कंट्रोल असेल. प्रायव्हेट टँकर्सनी सुद्धा पाणी फक्त तिकडनंच घ्यायचं, इतर कुठूनही घ्यायचं नाही असा एक कंट्रोल ठेवला जाईल. जवळपास आपण 40 वैद्यकीय कक्ष करत आहोत. त्याच्यामध्ये आपत्कालीन कक्ष सुद्धा आहेत आणि हिरकणी कक्ष जे आपण गेल्या वर्षीपासून करतोय ते आपण आता जास्त संख्या असणार आहे त्याची. पालखी सोबत पंढरपूर पर्यंत आपले 15 पाण्याचे टँकर्स जातात, 2 फायर ब्रिगेडच्या व्हॅन्स जातात आणि 2 ॲम्ब्युलन्स जातात. अशी आपली संपूर्ण व्यवस्था इथे झाली आहे. पूर्णपणे पुणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम आणि आम्ही सगळेजण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या संपूर्ण उपक्रमामध्ये सज्ज झालेले आहोत. आपल्या मार्फत मी पुणे शहराच्या सगळ्या नागरिकांना विनंती करते की वारकरी येत आहेत आपल्याकडे, त्यांची सेवा करण्यासाठी आपणही आमच्या सोबत थांबावं.